की त्याच्यामुळे त्या वेगळ्या गोष्टी देखील होता कामा नये. आम्ही विकासालाच मतदान करणार आहोत, आम्ही आमच्या भगिनीला मतदान करणार आहोत आणि आमच्या रस्त्याचे खड्डे बुजवून घेणार आहोत. यासाठी धनुष्यबाणाला मतदान करा. मला तर व्यासपीठावरच्या मंडळींचं देखील आश्चर्य वाटतं. तुम्ही अजिबात काळजी करू नका, लाडक्या बहिणीवर कोणी बोलणार आहे. सर आठवण करतात लाडकी बहीण, सगळं बोलतो, जाता जाता लाडक्या बहिणीवर बोलतो, त्याचा पण तुम्हाला फायदा होईल असंच बोलतो. पण व्यासपीठावरच्या मंडळींचं मला एक आश्चर्य एवढ्यासाठीच वाटतं की जसे तुम्ही सहनशील आहात तसे व्यासपीठावरची मंडळी देखील सहनशील आहे. एखाद्याचा दबाव किती स्वीकारायचा, एखाद्याच्या दबावाखाली किती राजकारण करायचं, याच्या पलीकडे जाऊन सर आता राजकारण असतं ते आपल्याला लोकांना दाखवलं पाहिजे. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण मगाशी ज्याचा उल्लेख केला की माझी लाडकी बहीण योजना चालू आहे की नाही, चालू आहे ना. आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वर्षातून एकदाच भाऊबीज होते, बरोबर ना. पण तुमचा सख्या भावापेक्षा प्रेम करणारा भाऊ माननीय एकनाथ शिंदे साहेबांमुळे वर्षातून तुमची 12 वेळा भाऊबीज होते की नाही. आणि या 2 महिन्याचे पैसे जे बाकी होते ते मगाशी ताईंनी सांगितलं की रात्रीपासून सगळे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळं माझ्यावर विश्वास ठेवा, माझा पायगुण चांगला आहे, मी पांढऱ्या पायाचा नाही, बरोबर आहे की नाही. मी इकडे येताना प्रशासनानं पण धसका घेतला की उदय सामंत सांगलीत जाणार आहे, महिला भगिनीला भेटणार आहे, त्याच्यामुळं आज रात्रीच पैसे जमा झाले पाहिजे. माझा चांगल्या पायगुणाचा चांगला की पांढऱ्या पायाचा चांगला हे तुम्ही बघा आणि निवडून द्या. जो विकासाचं काम करतो, जो विकासाला न्याय देण्याची भूमिका घेतो असा आपला लोकप्रतिनिधी असला पाहिजे. आणि याच भावनेनं आपण या दोन्ही महिला भगिनींना निवडून द्यावं. त्यांची निशाणी धनुष्यबाण अशी आहे, धनुष्यबाणाला मत म्हणजे तुम्ही विकासाला मत देणार आहात, त्या विकासाला मत देण्यासाठी धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून या दोन्ही महिला भगिनींना बहुमतानं आपण निवडून द्यावं एवढीच विनंती करतो. ज्यावेळी विजय उत्सव साजरा कराल त्यावेळी तुमचा भाऊ म्हणून तुम्ही मला नाही बोलवलं तरी निर्लज्जासारखं तुमच्याकडे येईल हा देखील शब्द देतो. पण विकास काम केल्याशिवाय गप्प बसणार नाही हा शब्द देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री सर्वांना विनंती आहे